रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय. श्रावण मासाच्या पुण्यपर्व कालात आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे सोप्या भाषेत कथासार श्रवण करत आहोत. आज आपण दुसरा अध्याय श्रवण करणार आहोत. यामध्ये नामस्मरणाचे महत्त्व कथन केले आहे. आपल्या कळत नकळत घडलेल्या नामस्मरणाने आपल्याला महत्पुण्य प्राप्त होते असे सांगितले आहे. ऐकूयात. विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता. त्याच पर्वताच्या जंगलात राहणारी हरणे, पक्षी, इतर जंगली जनावरे मारावीत आणि त्यावर आपली उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते. त्याच्या नावावर रोजच्या रोज घडणाऱ्या प्राणीहत्येची पापे चढली होती, पण त्या अजान अज्ञानी भिल्लाला त्याची थोडीसुद्धा जाणीव नव्हती. माघ महिना संपत आला. पोटाची खळगी भरायला हवी म्हणून हा शिकारी भल्या पहाटे आपल्या घरातून बाहेर पडला. धनुष्यबाण, जाळे, इतर हत्यारे घेऊन चालला होता. गावच्या अगदी टोकाला एक छोटेसे शिवमंदिर होते. आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता, त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातील लोक दर्शनासाठी मंदिरात आले होते. मंदिर फुलांनी सजवले होते. टाळ, मृदंग, भजन, कीर्तन भक्त तन्मयतेने करत होते. शिव शिव हर सांब सदाशिव जयघोष चालू होता. या देवळापाशी शिकारी येऊन पोहोचला. थोडा वेळ थांबून लोक काय काय करत आहेत त्याने कुतूहलाने पाहिले. काय हा मूर्खांचा बाजार भरला आहे. पंचपक्वान्न खायचे सोडून उपवास करत आहेत. दगडाच्या देवाचा जय जयकार करत आहेत. पण या दगडाच्या देवाला कधी बाजार फुटणार. बोलून चालून एक निर्जीव दगड असतो. काय म्हणावे अशा लोकांना. मला तर माझ्या बायका मुलांचे पोट भरण्यासाठी शिकार करायलाच हवी असे स्वतःशी बडबडत तो व्याध आपल्या दैनंदिन कामासाठी चालू लागला. रस्त्याने पुढे पुढे चालत जात असताना लोकांची नक्कल करण्यासाठी तोही आपल्या तोंडाने हर हर शिव शिव असे सारखे म्हणत होता. पण त्यामुळे झाले काय. लोकांची नक्कल म्हणून शिवाचे नाव आपल्या तोंडाने घेतल्यामुळे त्याचे दोष, त्याची आत्तापर्यंतची सर्व पापे नष्ट होऊ लागली. आज संपूर्ण दिवसभरात व्याधाला काहीच शिकार मिळाली नव्हती. सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता. काय करावे हे त्यामुळे त्याला सुचेना. तेवढ्यात त्याला थोड्याशा अंतरावर एक छोटे सरोवर दिसले. सरोवरात सुंदर सुंदर कमळे फुललेली होती आणि सरोवराच्या काठी हिरव्यागार मोठमोठ्या बिल्ववृक्षांची दाटी होती. झाडी इतकी दाट होती की समोरचे अगदी हाताच्या अंतरावरचे काही दिसत नव्हते. चंद्राचे किरणही आत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार झाडी त्या शांत व सुंदर सरोवराभोवती पसरलेली होती. आता तर रात्र अधिकाधिक गडद होत चालली. व्याध तिथल्या एका उंच बेलाच्या झाडावर चढून बसला. सरोवराचे पाणी पिण्यासाठी या रात्रीच्या वेळेत तरी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्याला बाण लावून अगदी सावधपणाने तो तयारीने बसला होता. कान आवाजाचा कानोसा घेत होते व तो संधीची वाट पाहत होता. पण पानांच्या दाटीमुळे त्याला समोरचे काहीच नीट दिसत नव्हते. अशा स्थितीमध्ये बसून बसून मग त्याने आपले धनुष्य व बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने झाडाच्या फांदीची चेहऱ्यासमोर येणारी समोरची पाने तेथेच तोडून खाली टाकायला सुरुवात केली. दैवयोगाने तो ज्या झाडावर बसला होता त्याच झाडाखाली एक शंकराचे लिंग होते. व्याध ज्या झाडावर बसला होता त्यात बेलाची पाने तोडत होता व खाली टाकत होता. ती पडलेली पाने नकळत पिंडीवर पडत होती. व्याधाला संपूर्ण दिवसभरात शिकार न मिळाल्याने सकाळपासून उपवास घडला होता. आता रात्रीच्या वेळी झाडावर बसून शिकारीची वाट बघताना आपोआप जागरण घडत होते. बिल्वपत्रांनी व्याधाला नकळत त्याच्या मनात नसतानाही शंकराची पूजा झाली होती आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी तो आपल्या तोंडाने सारखा शिव शिव हर हर असे म्हणत त्यांची नक्कल करत होता. त्यामुळे आपोआपच नकळत शिवाचे नामस्मरण त्याच्याकडून होत होते. रात्रीचा एक प्रहर उलटला असेल आणि बेलाच्या झाडावर बसलेल्या व्याधाला जनावरांची चाहूल लागली. त्याने त्या अंधारातही नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला दिसले की एक सुंदर हरिणी त्या सरोवराचे पाणी पिण्यासाठी तेथे आली होती. व्याधाने भात्यातून बाण काढून प्रत्यंचा ताणली आणि धनुष्याला बाण लावला आणि तो आता बाण सोडणार तोच ती हरिणी मनुष्यवेणीने व्याधाला म्हणाली, "अरे व्याधा, थांब. तू बाण सोडू नको. मला आधी सांग की मी तुझा काही अपराध केला आहे का. मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे."
माझ्यासारख्या गर्भवती हरणीला मारलेस तर तुला मोठे पाप लागेल असे म्हणून ती हरणीने त्या व्याधाला उपदेश केला. त्यावर व्याध म्हणाला, हे बघ हरणी, मला आज एकही शिकार न मिळाल्यामुळे कडकडीत उपवास घडला आहे. माझी बायका पोरेही घरी उपाशीच झोपली असतील. त्यांना उपाशी ठेवण्याचे पातक मला लागलेच आहे. पण तू हरणी असूनही शास्त्रात पारंगत असल्यासारखी बोलत आहेस. हे कसे काय घडले याचे मला फार आश्चर्य वाटत आहे. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे काय प्राप्त झाले हे तू मला सांगणार असशील तर मी तुला सोडेन आणि तुझ्यावर दया करेन हे तू लक्षात घे. त्याबरोबर ती सुंदर हरणी त्या शिकाऱ्यास म्हणाली, अरे व्याधा, समुद्राचे मंथन करून त्यामधून देवदानवांनी जी 14 अनमोल रत्ने बाहेर काढली त्यातले एक बहुमोल रत्न म्हणजे मी. माझे नाव रंभा. मला पाहता क्षणीच देवदानव दोघेही पार पाघळले. माझ्या अंगाचा येणारा सुवास इतका सुंदर होता की त्या वासाने मोहित होऊन ऋषीमुनी आपले तप जप जाप्य पूजा अर्चा ईश्वर साधना सोडून वेगाने वेड्यासारखे धावत धावत येत असत. माझे गाणे ऐकणे म्हणजे तर सर्वांना सुखाची एक पर्वणी वाटत असायची. त्यामुळे माझ्या स्वरूपाचा आणि नृत्य गायन कलेतील नैपुण्याचा मला अतिशय गर्व झाला. मी अहंकारी म्हणून गेले. माझे वागणेही तसेच झाले. माझ्यापुढे सर्व जग मला अगदी कसपटासारखे तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला तर विसरले. रात्रंदिवस शंकराची भक्ती करणारे मी अजिबात भक्ती करणं सोडून दिलं, उपवास करणं सोडून दिलं. गर्वाने धुंद झालेल्या मला आता नशेत राहावे वाटू लागले. अमृतापेक्षा दारू प्रिय वाटू लागली आणि देवांचे अप्राप्य असे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळून गेले. त्याच्याबरोबर राहू लागले. असाच एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला असता. देवांचा तर तो शत्रू होता. देवाचे नाव घेतलेलेही त्याला अजिबात आवडत नसे. तो घरी नाही हे पाहून तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊन यावे असे मला का कुणास ठाऊक त्या दिवशी वाटले आणि मी गपचूप कैलास पर्वतावर गेले. मला तेथे आलेली पाहताच शंकर म्हणाले, रागावले. रागाच्या भरात मला शाप दिला, हे मूर्ख स्त्रिये, तू आता माझ्यासमोर येऊ नकोस. जा, मृत्यूलोकात जाऊन तू हरणी हो. तुझ्या त्या 2 अत्यंत आवडत्या मैत्रिणी त्याही तुझ्यासारख्याच. तुम्ही सर्वजणी मला विसरलात. आता भोगा आपल्या कर्माची फळे. त्याही तुझ्यासारख्याच हरणी बनतील आणि तुझ्याबरोबर मृत्यूलोकी जातील आणि तुझा तो प्रिय राक्षस हिरण्य तो सुद्धा हरिण होईल. आता जा, माझ्या समोरून निघून जा आणि पृथ्वी तलावर तुमचा संसार करा. मी पश्चातापाने आणि दुःखाने रडत रडत शंकराचे पाय धरले आणि पुन्हा शंकराची स्तुतिस्तोत्रे गायली. पण उश्शाप मागायला विनंती केली तेव्हा मला शंकराने पश्चाताप झालेला पाहून भोळ्या शंकराचा राग थोडा कमी झाला आणि मग मला शंकर म्हणाले, 12 वर्षे मी दिलेला माझा शाप तुम्हाला भोगावाच लागेल. 12 वर्षानंतर तुम्ही शापमुक्त होऊन पुन्हा कैलास पर्वतावर याल. जा आता. आणि अशा रीतीने शंकराच्या शापाप्रमाणे आम्ही पृथ्वीवर मृगयोनीत जन्म घेतला. अरे व्याधा, मी गर्भिणी आहे. माझे दिवस पूर्ण भरले आहेत. मला आता प्रसव वेदना सुरू होत आहेत. तेव्हा तू थोडा वेळ माझ्या घरी जाण्याची परवानगी दे. मी प्रसूत झाले की माझ्या बाळाला त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करून लगेच तुझ्याकडे येते. तुझ्या धर्माप्रमाणे उपजीविकेसाठी मला जरूर तू मार. हातातले धनुष्यबाण खाली धरून व्याध म्हणाला, अगे मृगिनी, तू बोलतेस फार गोड, पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू? आपला प्राण तर प्रत्येकाला प्रिय असतो. तू येथून एकदा का जिवंत गेलीस तर परत थोडीच इथे मरायला येणार आहेस. तेव्हा मला तुझ्यावर विश्वास ठेवता यावा यासाठी तू मला शपथ घे आणि सांग. त्याबरोबर ती हरणीने व्याधाला उपदेश केला, त्या भिल्लाला उपदेश केला आणि काय केल्याने काय पाप लागतात याचं तिने वर्णन केलं. त्यावेळी देवळात पुराण कथा कीर्तन चालू असताना जे लोक ते ऐकत नाहीत त्यांनाही पाप लागतील अशा प्रकारचे उपदेश त्या हरणीने व्याधाला केले. तरी हे व्याधा, मी जर घरी जाऊन येथे परत नाही आले तर सर्व पापे मला लागतील अशी मी शपथ घेते. आता मला तू जाण्याची परवानगी दे. तेव्हा व्याध हरणीस म्हणाला, हे पतिव्रते, तू आता घरी जा आणि रात्र संपायच्या आत परत ये. व्याधा, तू खरोखरच पुण्यवान आहेस. तुला तो कैलासनाथ शंकर प्रसन्न होईल. मी घरी जाऊन परत येते असे म्हणून हरणी तेथून निघून गेली.
झाडाच्या फांदीवर बसल्या बसल्या वेळ जाण्यासाठी म्हणून आपल्या समोरची बिल्वदरे उजव्या हाताने तोडून व्याध आता खाली टाकत होता. 2 प्रहर रात्र झाली होती. व्याधाने केलेल्या पापांपैकी त्याच्या या कृत्यामुळे अर्धी पातके नष्ट झाली होती. हर हर या नावाची आता व्याधाला आवड उत्पन्न झाली होती. तो आता तोंडाने सांब सदाशिव हर हर महादेव, सांब सदाशिव हर हर महादेव असे म्हणत म्हणत समोर टक लावून बघत होता. जागरण अनायासेच घडत होते. तेवढ्यात त्या अंधुकशा अंधारात व्याधाला पुन्हा जनावरांची चालण्याची चाहूल लागली. आता ही शिकार आपण साधायचीच असे मनाशी ठरवून व्याधाने धनुष्याला बाण लावला. खरेच तेथे आता दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आली होती. शिकार करण्यास तयारीस टपून बसलेल्या व्याधाला पाहून भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, जरा थांब, तू बाण सोडू नकोस. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही असे म्हणतात. मी पती सहवासासाठी आतुर झालेली आहे. माझ्या मनात संचारलेल्या कामामुळे माझे शरीर व्याकुळ झाले आहे. मला थोडा वेळ माझ्या घरी पतीकडे जाऊ दे. पतीला भेटून मी लगेच परत येते. आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवून व्याध तिला म्हणाला, हे हरणी, तुम्ही सर्वजणी खरोखरच भाग्यवान आहात. तू घरी जाऊन जरूर पतीला भेटून ये, पण जाण्यापूर्वी तू शपथ घेऊन जा. आणि त्या हरणीनेही मग व्याधाला काय केल्याने काय पाप लागते असा उपदेश केला. आणि मग तिने सांगितले, व्याधा, मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील असे मी तुला शपथ घेऊन सांगते. तिचे व्यवहार कुशल, विद्वत्तापूर्ण व कळकळीचे बोलणे ऐकून बरं जा, पण लवकर ये असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली. तिला जाण्यास परवानगी मिळताच जलपान करून उड्या मारीत ती निघून गेली. तेवढ्यात एक सुंदर हरिण त्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आले. शिकाऱ्याने सावध होऊन आपले धनुष्य सावरले. व्याधाने धनुष्याला बाण लावताच त्या शिकाऱ्याला हरिण म्हणाले, निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया या अत्यंत पतिव्रता आहेत. त्यांना विचारून मी परत येथे तुझ्या समोर येतो. मी तशी शपथ घेऊन जातो. आणि त्या हरणानेही व्याधाला मग उपदेश केला आणि काय केल्याने काय पाप लागतील असा सगळा महिमा सांगितला. व्याधा, अशा प्रकारची अनेक पापे मी जर परत आलो नाही तर मला लागतील अशी मी शपथ घेतो. तरी आता मला माझ्या घरी पत्नींच्या भेटीसाठी जाऊ दे. जा मृगराजा जा, पण परत लवकर ये असे म्हणून व्याधाने आपल्या तोंडाने जय शंकर हर हर महादेव असा नामगजर सुरू केला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. वेळ जाण्यासाठी त्याने हाताने बिल्वदले तोडून खाली टाकण्याचा प्रयत्न त्याचा सुरूच होता. शिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी त्याला रात्रभर जागरण घडले. त्याला निरूपण ऐकायला मिळाले. 4 वेळा त्याच्याकडून शंकराचे पूजन झाले. त्यामुळे मागील 7 जन्मांची पातके ही पूर्णपणे जळून भस्म झाली. पहाट झाली. झाडावरच्या घरट्यांमधून पक्षी किलबिल करू लागली. पूर्वेला तांबडे फुटले. साऱ्या विश्वावर लाल लाल कुंकवाचा सडाच पडला होता. अशी लाली आकाशात सर्वत्र पसरली. तेवढ्यात आणखी एक हरणी त्या तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आली. तिने मान वर करून झाडाकडे पाहताच तिला यमासारखा व्याध झाडावर बसलेला दिसला. त्याबरोबर ती त्याच्याकडे केविलवाने बघत म्हणाली, व्याधा, मला तू मारू नकोस. माझी छोटी छोटी पाडसे घरी आहेत. ती भुकेली असतील. त्यांना अद्याप खाता येत नसल्याने माझे दूधच पितात. मी त्यांना दूध पाजून लगेच परत येते तुझ्या समोर. मग तू मला मार. व्याधाला तिचे ते बोलणे ऐकून फार आनंद झाला. कारण आता ती काय बोलते, ती काय सांगते आणि ती काय उपदेश करते. हा व्याध ह्या हरणीला म्हणाला, तू जरूर घरी जा, पण त्यापूर्वी शपथ घेऊन जा आणि मला सांग. त्यावेळी त्या हरणीने व्याधाला उपदेश केला आणि मग म्हणाली, पारध्या, मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आले नाही तर ही सर्व पातके मला लागतील. हरणीचे हे धर्माला अनुसरून केलेले भाषण ऐकून गहिवरलेला व्याध मृदू स्वरात तिला म्हणाला, हे माते, जा, तू तुझ्या घरी जाऊन तुझ्या मुलांना दूध पाजून त्यांना तृप्त करून मग येथे परत ये. त्याबरोबर तळ्यातील पाणी पिऊन उड्या मारत हरणी आपल्या बाळांकडे निघून गेली. थोडा वेळ गेला. पहिली हरणी आपल्या घरी जाऊन प्रसूत झाली होती. दुसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन पती सहवास घेतला होता. तिसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन आपल्या छोट्या छोट्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती. मृगराजाने मग घरातील सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या 3 स्त्रियांना म्हणाला, आता चला लवकर. आपण व्याधाला परत येण्याचा शब्द दिला आहे. आम्ही पण तुमच्याबरोबर
बरोबर तिकडे येणार असे छोटी पाडसेही हरणास म्हणाली आणि मग ते सर्वजण धावत धावत व्याध झाडावर बसलेल्या त्या सरोवरापाशी आले. मृगराज म्हणाला, व्याधा, तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वाधीन होण्यासाठी आलो आहोत. आता तू आमची खुशाल शिकार कर, पण सर्वांच्या आधी मला बाण मार, माझा प्राण घे. मृगराजाला धक्का देऊन त्याच्या पुढे येत हरणी म्हणाली, व्याधा, हा मृग आम्हा तिघींचा पती आहे, म्हणून आधी आमचा तिघींचा तू प्राण घे. पतीच्या आधी मरण येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे असे आपले धर्मशास्त्र सांगते. व्याधा, आई वडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी मुले काय करणार? त्यापेक्षा तू आधी आम्हास मारून टाक. आई वडिलांना मागे सारून पुढे येत छोटे पाडस बारीक कोवळ्या आवाजात उद्गारले आणि अशा तऱ्हेने मरणासाठी त्यांच्यात चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय भरून आले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. व्याध त्या बेलाच्या झाडावरून खाली उतरला आणि हरणाचे पाया पडून म्हणाला, मृगकुलीनांनो, मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो आहे. तुमच्या सर्वांच्या तोंडून वेदांत ऐकून माझी सर्व पातके पार जळून भस्म झाली आहेत. मी शुद्ध झालो आहे, पावन झालो आहे. माझे माता पिता गुरु सर्व काही आता तुम्हीच आहात. हा संसार, बायका, मुले सर्व आळवावरचे पाणी आहे हे मला चांगले कळले आहे. ही सारी माया खोटी आहे. मी निरीच्छ झालो आहे. भगवान शंकराचे पवित्र चरण मी कधी पाहीन असे मला झाले आहे. व्याध असे बोलतो आहे तोच आकाशातून दिव्य विमान खाली उतरले. विमानात शिवगण बसले होते. त्यांची तेजस्वी कांती झळकत होती. वाघाची कातडी त्याच्या सर्वांच्या अंगावर शोभत होती. चारी दिशात त्यांचे चकाकणारे तेज मावत नव्हते. त्याच्या बरोबरीने आलेले सर्व किन्नर अनेक वाद्ये वाजवत होते. यक्ष आपल्या अतिशय कर्णमधुर गोड अशा आवाजात गाणी म्हणत होते. स्वर्गातले देव आकाशात जमा होऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करत होते. हरणांचे सारे कुटुंबही या पुष्पवर्षावात आनंदाने न्हात होते. हळूहळू तेथील सर्व हरणांना आपले यापूर्वीचे मूळ स्वरूप प्राप्त झाले. व्याधाने त्यांना सर्वांना साष्टांग नमस्कार घातला व मुखाने जय जय शिव हर हर शंभो असा जयघोष सुरू केला. परिसाचा स्पर्श होताच ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला. त्याला लगेचच शिवगणांसारखे दिव्य रूप प्राप्त झाले. सर्वच्या सर्व शिवगणांनी मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले. रंभासुद्धा आपल्या परिवारासह त्या देवांच्या दिव्य अशा विमानात बसली. सर्वजण व्याधाची स्तुती करत होते. व्याधाला शंकराच्या पवित्र चरणांपाशी जागा मिळाली, अक्षय स्थान मिळाले. रसिको, केवळ नामस्मरणाने अनावधानाने केलेले पुण्यही एवढी महत्प्राप्ती घडून आणते. एवढं महत्पुण्य आपल्याला मिळतं. त्यामुळंच की काय, पूर्वी मुलांची नावं, घरातील मुलांची नावं ही देवाच्या नावावरून ठेवली जायची. कारण मुलांना हाक मारलं तर देवाचं नाव आपल्या तोंडून येईल, मुखोद्गत होईल. अशा पद्धतीनं ही आपली लोक ही अशी नामस्मरण घडवून आणत होती आणि त्यामुळेच या अनावधानाने केलेल्या नामस्मरणाचे एवढे फळ, तर आपण मन लावून केलेल्या ध्यानाचे, नामस्मरणाचे फळ किती आकस्मित असेल आणि त्याची फलप्राप्ती केवढी आघाद असेल. हा नाममहिमा जसं आपल्याला वरून साबण आणि सगळ्या गोष्टींनी स्वच्छता, निर्मळता मिळते, तसं अंतरंग शुद्धीसाठी नामस्मरण याला अनन्यसाधारण आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे असा एक आदरभाव या अध्यायातून आपल्याला मिळतो. आज आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या भेटूयात नवीन अध्यायाची कथा घेऊन. हर ओम.